आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची मुंगी हलके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडक मुकुट शोभतो बडा झुंझुंती मुकुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, गणपती बाप्पाचं आणि माझं फार जुनं रिलेशन आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच गेली काही वर्षात माझं आणि असं आम्ही गप्पा वगैरे मारत असतो. म्हणजे परवाच बाप्पानी मला बोलवलं जरा आणि आम्ही अशा गप्पा मारत होतो. आणि आमच्या दोघात सामख्य आहे की गणपती बाप्पांना मोदक आवडतात, मलाही मोदक आवडतात. गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर, मलाही उंदीर प्राणी म्हणून आवडतो. अहो तुम्हाला खोटं वाटेल, शाळेत असताना वर्गात निबंध लिहायला दिला होता आवडता प्राणी. त्याच्यावर मी उंदीरावर मी निबंध लिहिला होता आणि तो निबंध अख्ख्या शाळेत वाचून दाखवण्यात आला होता. असो, कमिंग बॅक टू द पॉईंट, मुद्दा असा आहे की त्या दिवशी बाप्पा असे जरा नॉस्टॅल्जिक झाले होते, जुन्या आठवणी काढत होते. मी ते बोलता बोलता मला म्हणाले की प्रशांत तुला सांगतो, अरे बाळने मुंबईत पहिला गणपती बसवला तो केशवजी नाईक चाळीत गिरगावात. तो का बसवला, कशासाठी बसवला, असं सगळं मला सांगायला लागले. हां, म्हणजे खूप नॉस्टॅल्जिक झाले होते आणि मला ते राबवलं नाही. म्हटलं बाप्पा काळजी करू नका, त्या केशवजी नाईक चाळीमधलीच मंडळी इथे आज बोलवतो तुम्हाला भेटायला. आणि आपला म्हणजे कसा शब्द म्हणजे शब्द दिला की शब्द दिला. आणि त्या शब्दाला अनुसरूनच आज तिकडूनच मी माझे मित्रमंडळी आणि काका मंडळी इथे बोलवलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दोघांचंही आमच्या या खवय्येमध्ये खूप मनापासून स्वागत. आणि जास्त इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा मी लगेच मुद्द्याला साथ घालतो. केशवजी नाईक चाळ, बरोबर? या केशवजी नाईक चाळीबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी आधी ओळख करून घ्या. आपलं नाव फक्त सांगा. मी विजय वामन दातार. गेले 30 वर्ष या उत्सवामध्ये मी कार्यरत आहे आणि गेली बरेच वर्ष मी याच्या विश्वस्त पदावरती काम करतो. बर, केशवजी नाईक चाळीच्या विश्वस्त मंडळ. मी मनीषा विजय दातार. बर, यांची सौभाग्यवती. आणि घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी माझी आई आहे आणि 2 मुली. ओके, आता आपण आपल्या या मुंबईतल्या पहिल्या गणपतीकडे येऊया. मला थोडंसं त्याची पार्श्वभूमी सांगा की काय आहे आणि किती साली स्थापन झालंय, मुळात चाळीला किती वर्ष झाली? सन 1893 साली लोकमान्यांच्या प्रेरणेने हा उत्सव आमच्या चाळीमध्ये चालू झाला. आणि ज्यावेळी त्याच वर्षी पुण्याला पण हा उत्सव चालू झाला. म्हणजे ॲट ए टाइम 2 ठिकाणी उत्सव चालू होणं हा एक कोइन्सिडन्स म्हणायला लागेल. कारण पहिल्या वर्षी हा उत्सव चालू झाला त्यावेळी टिळक स्वतः इथे हजर नव्हते, पण टिळकांचे काही अनुयायी होते. त्यांनी त्यांना ही जागा एक आवडली किंवा आपण जर इथे उत्सव चांगला सुरू केला त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल या अनुषंगाने त्यांनी ते उत्सव चालू केला. पण दुसऱ्या वर्षी मग टिळक आवर्जून त्या ठिकाणी आले होते, त्याने तो उत्सव बघितला कसा तो, आणि मग त्यांनी जी जागा ठरवली ती साध्य झाली. आता राहिला आमच्या चाळींचा प्रश्न. जसा आमचा उत्सव जुना 122 वर्षात आमच्या उत्सवाची साजरी झाली करतो यावर्षी आम्ही, अभिमानाने सांगायची गोष्ट वाटते ती. आणि आमच्या चाळीला 157 वर्ष झालेली आहेत.
म्हणजे जवळजवळ ह्या उत्सवामध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या 2-2, 3-3 पिढ्या कार्यरत आहेत. बरं. तसंच ही जी गणेशाची मूर्ती आहे, ही गणेशाची मूर्तीसुद्धा आमचे एकच मूर्तिकार आहेत मोरे म्हणून धोबीवाडीमध्ये गिरगावात. त्यांचीसुद्धा ही 3री पिढी मूर्ती बनवती आहे. आणि आमच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे जरी आमच्या उत्सवाची वर्ष जरी वाढत गेली असली तरी आमच्या मूर्तीची साईज काय वाढलेली नाही आहे, हे आम्ही लोकांना अभिमानाने सांगतो. आणि आमच्या मूर्तीची साईज अशी आहे की ती 2 माणसं सहज गणपती बाप्पाला उतरून त्याचं विसर्जन करू शकतात. आणि शाडूच्या मातीची आपली गणपती असतो हा. म्हणजे मुळात गणपती उत्सव साजरा किंवा सुरू करण्याच्या मागेची भावना आहे ती तशीच ठेवलेली आहे. मूर्ती वाढवणे म्हणजे भावना वाढते अशातला काही भाग नाही. आता गंमत कशी आहे ना की कोणावरती टीका करण्यापेक्षा आपण काय करतो किंवा आपण चांगलं करतोय सांगावं. कोणी काही करावं, प्रत्येकाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही काय करतोय आम्हाला वाटतं ते आम्ही सांगतो. तुम्ही आता समजा आमच्याकडे सकाळी आलात, आमच्याकडे लाऊडस्पीकर दिवसभर अजिबात नसतो, मोठ्या मोठ्या रांगा नसतात, आमच्याकडे मार्केटिंग हा प्रकार नसतो, आम्ही लोकांकडे जास्त पैसे मागत नाही. म्हणजे जे काय आहे ते आपण आपल्या ह्याच्यामध्येच आवाक्यामध्ये करायचं ते. आणि हे किती वर्ष चालू आहे उत्सव? हे आता या वर्षी आता आमचं 122वं वर्ष आहे. 122वं वर्ष चालू आहे. बरं, मुळात आता तुमची सुद्धा 3री पिढी असेल का? हो, माझी 3री पिढी आहे. माझे आजोबा कार्यकारी मंडळ होते, ते कार्यवाह होते. त्यानंतर माझे वडील होते कार्यकारी मंडळात. त्याच्यानंतर मी आता कार्यरत आहे. बरं. आता मला मुलगा नाही, तो पण कार्यरत झाला असता कदाचित. नो प्रॉब्लेम, बाप्पाची कृपा. पण आता पण माझी मुलगी कार्यकारी मंडळात आहे. म्हणजे शी इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ चाल. पहिली का दुसरी? पहिली. दुसरी पुढल्या वर्षी येईल ती. कारण जशी आपल्या भारताला जशी घटना आहे तशी आमच्या उत्सवाला सुद्धा आमच्या काही पहिल्या लोकांनी एक घटना तयार करून ठेवलेली आहे. बरं. त्याला सुद्धा एक मोठा इतिहास आहे. पहिल्यांदा उत्सव फारच लोकांकडे पैसेच नव्हते, त्यावेळी कुटुंब सगळी एकत्र होती, लोकांकडे पैसे नव्हते. तर त्यामुळे म्हणजे जे जुने जाणकार लोक त्यांनी सगळ्या गोष्टींचा एखादा विचार विनिमय करून व सर्वसामान्य माणसाला या उत्सवाचा फटका पडू नये म्हणजे म्हणतात ना ते काय आनंद मिळाला पाहिजे, म्हणजे कर्ज काढून सण साजरा करा असा प्रकार नको व्हायला. म्हणून मग त्यांनी असं केलं की जरा बाबा रुपयाला 3 पैसे वर्गणी. म्हणजे जर काय समजा माझं इन्कम जर काय समजा 100 रुपये असेल तर त्या प्रपोर्शनेट प्रमाणे मी ती तेवढी वर्गणी द्यायची. बरं. या हिशोबाने ती अशी घटना आहे, जशी म्हणजे आपली घटना आहे तशी ती घटनेची प्रत आमच्याकडे सुद्धा आहे अजून. आणि वी आर जस्ट फॉलो, आम्ही ती घटना फॉलो करतो. बरं. हो, डेफिनेटली. म्हणजे हे खूपच फार दूरदृष्टीपणा आहे. नाही. आणि त्या लोकांनी जे पूर्व विचार करून केलेला ना, त्यावेळी आम्ही पण पहिल्यांदा अरे काय घटना आहे, म्हणजे जसं बाबासाहेबांनी जशी घटना बनवली आपल्या देशासाठी तशी या लोकांनी आमच्या उत्सवासाठी घटना बनवली. अतिशय महत्वाची गोष्ट, खूपच कोणाच्या खिशाला ताण न पडता. नाही, डेफिनेटली. आणि म्हणून त्यासाठी काय लोकांकडे पैसे नव्हते. उत्सव करायचा आहे, कार्यक्रम व्हायला पाहिजेत. मग त्याला वाडीतलेच काही कार्यकर्ते त्यांच्याकडनं आपण नाच करूया, आपण नाटकं करूया, आपण मेळे करूया. म्हणजे असे मग वाडीतले सगळे कलाकार एकत्र येऊन मग रात्रभर कार्यक्रम वाडीमध्ये व्हायचे. कीर्तन असं जी परंपरा आणि आपण जी धार्मिकता म्हणतो ती तुम्हाला थोडीशी मी सांगतो. आमच्या गणरायाचं आगमन वर्षानुवर्ष पालखीतून होतं. बरं. आणि ज्या पालखीतून आम्ही गणरायाला आणतो, ज्या पालखी जी वाहतात लोक, त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती टोपी असते आणि पायात चपला नसतात. मग तो पाऊस असू दे, ऊन असू दे, काही असू दे, बाप्पा खांद्यावरती असल्यावर ते मुलाला पाय भाजत नाहीत. हाही त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला म्हणजे मी अनुभवलेली गोष्ट आहे अशी. आज इथे दातार साहेब आलेले, त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी ऐकायच्या आहेत. पण आता किचनमध्ये यायचे, पण तत्पूर्वी तुम्हाला जरा फ्रेश करतो. तुम्ही गिरगावातून आलेलात, रस्त्यांना खड्डे होते का येताना? बरेच खड्डे जरा बऱ्यापैकी होते, ट्रॅफिक जरा बऱ्यापैकी होतं. गणपती बाप्पा आलेले आहेत. तर हा सगळा रस्ता एरिया म्हणजे सगळ्या गणपती बाप्पांचाच रस्ता आहे. गल्लोगल्ली टॅक्सी थांबवत होती. थोडक्यात तुम्ही दमून भागून असे कंटाळून आले, तुम्ही जरा फ्रेश व्हा. गणपती बाप्पा म्हटल्यावरती दमणा हा प्रकार होणारच नाही. बरोबर, ठीक आहे, हरकत नाही. पण म्हणजे घोटघोट चहा घेऊ. घोटघोट चहा घेऊ आणि मग आपण किचनमध्ये घेऊ. मावशी, आता आपण काय करतोय? पहिल्यांदा आपण शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या करणार आहोत. शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या हा स्पेशल आपला मेनू आहे आजचा. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हो, शिंगाड्याचं पीठ, साखर, ड्रायफ्रुट्स, केशर वेलची सिरप, तूप, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स. ओके. इथे पाणी तापत ठेवलेलं, इथे कढई तापत ठेवलेली. आता काय करायचं? पहिल्यांदा तूप घालून शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यायचं. ओके. किती घालू? बस 1 चमचा. ह्याच्यावर साखर घालायची आपल्याला? हो, साखर घालायची आपल्याला. याचा 1 तारी पाक करायचा. एका बाजूने होत राहील ना? किती घालू? बस हे प्रमाण 1 वाटीला 1 वाटीचे. ओके. आता तूप
झालेलं घालू आहे. याच्यात? हो थोडं. शिंगाड्याचं पीठ आपण घातलंय हां, शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे, आणि साखर घातली. साखर घातलेली आहे. साखरेचा पाक होत असताना आपण केशर वेलची सिरप त्यात घालूयात. त्यात घालू सर? हां. किती घालू? 1 चमचा घातला तरी. वाव, मस्त रंग येणार. ओके, हे आता आपण भाजून घेऊ. हां, हे आता भाजून झालं की आपण हे पाकात टाकणार आहोत. ओके, ते पण जरा हलवायला पाहिजे ना. हो. काका हे घ्या, तुम्ही त्या बाजूला. काकांचं काय स्वयंपाकघरात कितपत असतं लक्ष? काकांचं भरपूर लक्ष असतं. काका एकदम गुड कुक म्हणा त्याच्या. नाही, नुसते कुक असून चालणार, खाणार माणूस सुद्धा लागतो. एकदम. नाही तर कुकचा उपयोग काय हो? आम्ही सारे खवय्ये टाईपच हो ना? आहेत. खाणे आणि खिलवणे दोन्ही पण आहेत. आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या घरी, मग बघाच. आणि मग मग बघा, बघाच. तुम्ही आणि मी. तुमच्या आवडीचा पदार्थ नक्कीच मिळेल. ओके ओके हे तयार झालेलं आहे. हे आपण आता साखरेच्या पाकात टाकूया. ओके. गॅस राहू दे मोठा. बारीक हो, बारीक हो. राहू दे, बारीक. ओके ओके. हे आता किती वेळ ढवळायचं आपल्याला? हे साधारण गॅस बंद करून खाली उतरवून 1 तास ढवळायचंय. 1 तास? हां, म्हणजे मग त्याचा घट्ट गोळा तयार होईल. मग पोलपाटाला आपल्याला 1 तूप लावून तास? वड्या पाडायच्या आहेत. काय त्याच्यावर तुम्ही आयडिया केली का काही? हो जरूर, कारण हे जर जास्त वेळ इथे ठेवलं तर ते आपोआप बरंच घट्ट होईल. ओके. त्यामुळे माझ्याकडे तुम्हीच केलेली आयडिया आहे. हो. 1 तासानंतर हे असं दिसेल. त्यामुळे आता हे आपल्याकडे जे आहे हे घेऊन आपण सुरू हो, करूया. जरूर. ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया. ओके. हा गॅस सुद्धा मी बंद करून टाकतो. ओके. आता काय करायचं मला सांगा? हे तयार झाल्यावरती याच्यावरती ड्रायफ्रुट्स टाकायचे, थोडी वेलची पावडर टाकायची आणि वड्या पाडायच्या. हे जरा वेळखाऊ आहे, म्हणजे जे काय वेळखाऊ आहे. हां, पण केल्यानंतर संपणारं पटकन आहे. एक तास सारखं ढवळायचं असतं ते? हां, कारण मग त्याचा घट्ट गोळा तयार झाल्यानंतर वडी चांगली पडू शकते, हो. म्हणून 1 तास. हे पण घालू? ते नंतर आपण गार्निशिंग करू शकतो. सुरी होती ना तिथे? हां, घ्या, तुम्हीच घ्या, तुम्हीच घ्या. त्यांची भूमिती चांगली आहे. मग तुमचं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज हो का? नाही, आमचं Arrange arrange marriage. marriage. अरेंज मॅरेज. सगळ्यांनी लव केली तर अरेंज मॅरेज कोण करणार? हो, म्हणून मी अरेंज आपण- मॅरेज केलं. ओके. नाउ रेडी टू ईट. येस. आता फक्त सर्व करताना आपण त्याच्यावर काही याच्यावर हे, काही याच्यावर काजू. काही याच्यावर हे, त्याच्यावर असं वेगवेगळं लावायचं. आता तुम्हाला वाटतं मी टाइमपास करतोय. टाइमपास नाही करत आहे, ते खोचून लावायचं असतं. फर्स्ट क्लास. घ्या, लिहून घ्या साहित्य आणि कृती. शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिंगाड्याचं पीठ, साखर, केशर वेलची सिरप, ड्रायफ्रुट्स, वेलची पूड आणि तूप. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यावर शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यावं. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर आणि केशर वेलची सिरप घालावं. भाजलेलं शिंगाड्याचं पीठ साखरेच्या पाकात एकजीव करून आटवून घ्यावं. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थापून घ्यावं. त्यावर वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. चला मंडळी, आता पुढच्या रेसिपीकडे जाऊया. मावशी, पुढची रेसिपी काय आपली? केळ्याचे घारगे आहेत. केळ्याचे घारगे. घारगे. नवीन प्रकार आहे. ओके. मला साहित्य सांगता काय काय? क्रश केलेली केळी आहे. ओके. कणिक आहे, तांदळाची पिठी आहे, पिठी साखर आहे आणि वेलची पावडर आहे. ओके. 4 गोष्टींचा थर आहे. एवढंच आहे साहित्य? हां, साहित्य एवढंच. ओके. साहित्य बघता जाऊया कृतीकडे. तेल तापत ठेवलेलं आहे. तेल अजूनही तापलेलं नाही, त्यामुळे माझ्याकडे चान्स आहे. काकांना त्यांच्या काही जुन्या आठवणी असतील तर विचारायचा चान्स आहे. काका, एखादी अशी जुनी आठवण आहे का की आपण त्याच्यावर बोलू शकतो? तुम्ही सांगू शकता काही? वेळेअभावी तसं बऱ्याच काही गोष्टी असं सांगण्यासारख्या आहेत, परंतु मी काही तुम्हाला एक मुबलक गोष्टी सांगतो. हां लोकमान्यांना व्यायामाची खूप आवड होती. हां. ते स्वतः न चुकता सकाळी कसरत करायचे, दंड बैठका मारायचे, त्याशिवाय ते बाहेरच पडायचे नाहीत. म्हणून तर त्यासाठी आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये दरवर्षी व्यायाम स्पर्धा सुद्धा घेतो. त्याच्यामध्ये मग आमच्याकडे लहान मुलांना नमस्कार करायचे असतात, बैठका मारायच्या असतात, जोर मारायचे असतात, मुलींसाठी दोरीच्या उड्या असतात. म्हणजे एकंदरीत बाबा
जेणेकरून मुलांना व त्याचा सराव व्हावा, मुलांना त्याची शरीर प्रकृती चांगली राहावी, शारीरिक संपदा उत्तम राहावी, या उद्देशाने आम्ही हे कार्यक्रम चालू ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी काही वेळा तेल तापलेलं आहे नंतर सांगतो मी तुम्हाला. अजून एक तुम्ही आपण सुरू करूया. आता काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा आपण बाउल देऊ. तुम्ही ज्या स्पर्धा घेता त्यामध्ये त्या अजून एक स्पर्धा घ्यावी अशी मला एक सूचना करायची वाटते. जरूर सांगा ना. आपण हे केळं ह्याच्यात काढून घेते. ओके, पटकन सांगतो. हल्ली मुलांचे पाढे पाठ नसतात बघा. नाही त्याच्यावर उपाय म्हणजे 16 ते 30 असं एक तुम्ही पाढे पाठ करायचं. तुम्ही एक स्पर्धा घेऊन टाका. हो, त्याच्या आधी आमच्या आई वडिलांच्या घ्यायला लागतील. आता हे काय करतोय आपण. हे केळं आहे कुस्करलेलं, त्यात आपण तांदळाची पिठी घालणार आहोत. बर, कुस्करलेल्या केळ्यात तांदळाची पिठी. झटका लागेल बाई. थोडी पिठी साखर घालणार आहोत. केळं आगोड असतं काही वेळेला, बरोबर, चवीसाठी म्हणून थोडी पिठी साखर घालणार आहोत. असलेली बरी. चवीप्रमाणे. चवीसाठी वेलची पावडर घालणार. तुम्ही नोकरीला होतात का कुठे का कसं. नाही, अजून मी नोकरी करतच ना. अजून मी कुठे एका प्रकाशक संस्थेमध्ये मी कामाला आहे आणि माझ्याकडे थोडंसं मार्केटिंग क्षेत्र असल्यामुळे मी त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. संबंध महाराष्ट्रावर आमचं मार्केटिंग असतं. बोलायची सवय तुम्हाला बऱ्यापैकी. मार्केटिंग असल्यामुळे बोलायला लागतात. बोलायला लागतात ना, नाही तोंड उघडलं तर आपलं काम होणार नाही. बरोबर. समोरच्या माणसाकडनं आपलं काम व्हायला पाहिजे. आता काय याच्यात मावेल तेवढी कणिक घालायची. अंदाज यायला पाहिजे ना. हळदी पाहिजे. ओके, साधारण म्हणजे आता हे ह्याच्यात ही कणिक जेवढी मावेल तेवढी करायचं. ओके, आणि घट्ट गोळा करून त्याच्या ते तुम्ही आयडिया केल्याप्रमाणे ती घट्ट गोळा केल्यानंतर कसं दिसतं ते आपल्याला इथे आलेलं आहे. ओके, कळलं का मंडळी. आता आपण ते त्यात वेळ घालवला नको, तर जरा पुढे जाऊ आपण. आता काय करायचं मला सांगा. याच्या छोट्या गोळी करून पुऱ्या लाटा. फर्स्ट क्लास. हा, 2-3 बार झाल्या फॉर द टायमिंग. पण तुमच्या शाळेतली यंग जनरेशन जी आहे ती असं म्हणत नाही का आपण जरा मोठी मूर्ती आणावी म्हणून. नाही, त्याबद्दल मी आमच्या वाडीतल्या मुलांचे खूप कौतुक करतो की म्हणजे जे एकंदरीत जे बाहेर ते प्रकार बघतात लोक मुलं, ते म्हणतात नाही आपला गणपती खूप चांगला आहे, आपला असाच पाहिजे, छोटाच पाहिजे वगैरे. म्हणजे ज्यांना जी एक कन्सेप्ट त्याचा पटलेला आहे मुलांना, ते आम्हाला म्हणजे खूप म्हणजे अभिमान लोकांना सांगतो आम्ही मुलांना. की बाकी आता कसं आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळा असतो. लहान मुलांना आता वा लालबागचा राजा एवढा मोठा आहे, गिरगावचा राजा एवढा मोठा आहे, मग आपला नाही. पण ते म्हणजे त्यांना आम्ही सांगतो मग त्याच्या मागचे तोटे काय, त्याच्या मागचे फायदे काय आहेत. कारण जरी बाप्पा जरी समजा मोठा असला किंवा छोटा असला तरी तो शेवटी बाप्पाच आहे. बरोबर. ही एकदा संकल्पना त्यांना कळली किंवा परत ते किटकिट करत नाही त्याच्या मागे. समजावून सांगणं त्यांच्या शब्दात. बरोबर. काय हल्ली संवाद कमी झाल्यामुळे जरा गडबड झालेली आहे. नाही, ज्यावेळी कसं असतं ना, ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाला किंवा बाजूच्या मुलाला तुमचा मित्र म्हणून तुम्ही ट्रीट कराल ना, देन दॅट विल बी फाईन. तुम्ही जर का त्याला जर का सबऑर्डिनेट सुपिरियर करत राहिलात तर मग तो ऐकणार नाही आपल्याला. ओके, आपली पुरी तयार झाली नाही का. आता ही कशाबरोबर खाता येईल आपल्याला. ही चटणी आपली साधारण नारळाची चटणी असते, त्याच्यात आम्ही केळं घातलेलं आहे. अच्छा, त्यात सुद्धा केळं घातलं. हां, कारण केळ्याचेच घारगे आहेत त्यामुळे त्याच्यात केळं घातलेलं आहे. सतत शेवटचा घास इथून आज जाईपर्यंत केळ्याचा वास यायला पाहिजे. कळलं का. केळ्याचा वास किंवा केळ्याचा स्वाद म्हणा, स्वाद यायला, तो स्वाद यायला पाहिजे म्हणून त्या चटणीत सुद्धा केळं पाहिजे. ओके, फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. केळ्याचे घारगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळं, वेलची पूड, पिठी साखर, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेलं केळं, तांदळाचं पीठ, पिठी साखर, वेलची पूड आणि गव्हाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची लाटी करून घ्यावी आणि पुरीसारखी लाटून गरम तेलामध्ये घारगे तळून घ्यावेत. वहिनींनी 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि ते दोन्ही मी खाऊन बघणार आहे. तुम्ही पण खाऊन बघा, तुम्हाला तर सवय आहे म्हणा. हो, वहिनी तुम्ही खाऊन बघा. मस्त. मंडळी, खरं सांगू का की बाप्पासाठी ना 100-150 वर्ष काय खूप मोठी नाहीत, पण त्यांनाही मुंबईमध्ये झालेला बदल दिसला.
हां, म्हणजे अस्वच्छ रस्ते, बेशिस्त वागणारी माणसं, सिग्नल तोडणाऱ्या गाड्या, रस्त्यावर भीक मागणारी मुलं, म्हणजे त्यांना असा संशय लागला की आपण सुबुद्धी वाटतोय पण कुठेतरी काहीतरी गडबड होतीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्याला तो परमेश्वर सुबुद्धी देतच असतो, पण आपण वेळच्या वेळी त्याचा वापर करत नाही, आहे की नाही. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना असं सांगावं असं वाटतं, म्हणजे रिक्वेस्ट करावीशी वाटते की आपली स्वच्छतेची सुरुवात आपण घरापासून करूया. आपण पहिल्यांदा आपलं घर स्वच्छ ठेवूया, मग आपलं सोसायटी स्वच्छ ठेवूया, मग गल्ली स्वच्छ ठेवूया, मग शहर स्वच्छ ठेवूया, मग आपला देशही स्वच्छ होईल. आपोआप सुरुवात आपण आपल्यापासून करूया. स्वच्छता टापटीप, मन प्रसन्न राहतं आणि भूकही छान लागते. शपथ बंकच नाही करत आहे, भूकही छान लागते. स्वच्छ असलं की भूक स्वच्छ लागते. स्वच्छ म्हणजे छान लागते. ओके, मी बोलतोय ते खूप मनावर घ्या आणि मनावर घ्या. आणि मी तुम्हाला जे सांगतो ते प्रत्येक गोष्ट मनावर घ्या. आता मी तुम्हाला हेही सांगणार आहे की तुम्हाला काही वेगळे पदार्थ येत असतील तर मला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुम्हाला तुमच्या चाळीविषयी आणि गणपती बाप्पांविषयी असलेला आदर आणि अभिमान बघून मलाही आनंद वाटला. मलाही कळलं की किती वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी हा गणपती आपल्याकडे बसवलेला आहे. आणि त्या तुमच्या गणपतीला माझा इथूनच नमस्कार. आणि तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट. आणि तरी सुद्धा आमच्या मंडळातर्फे आम्ही तुम्हाला यावर्षी आमच्या गणपतीला यावं अशी तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो. नक्की याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा. आणि तुमच्या दोघीही मुलींना उदंड आयुष्य आणि अप्रतिम असं यश मिळो अशी बाप्पाकडे विनंती करतो. आणि आता निघायची वेळ झालेली, संपवायची जबाबदारी आहे माझ्यावर. म्हणजे बाकीच्या गप्पा बिप्पा ठीक आहेत, संपवायची जबाबदारी माझ्यावर आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.